मित्रांनो, एक मुलगा एका मुलीला पाहण्यासाठी तिच्या घरी जातो. पण ती मुलगी त्याला असे काही बोलून हाकलून देते की तुझ्यासारख्या भिकाऱ्याची माझ्याशी लग्न करण्याची लायकी नाही. पण त्यानंतर जे काही घडलं ते कोणाच्याही कल्पने पलीकडचे होते. मित्रांनो, ही कथा एका अशा कुटुंबाची आहे जिथे आई वडील आणि त्यांचा एक मुलगा राहत होता. त्यांचा मुलगा आता मोठा झाला होता आणि लग्न करण्यास पात्र झाला होता. आई वडील नेहमी त्याला म्हणायचे, बेटा, तू आता मोठा झाला आहेस, आपल्याला तुझ्यासाठी एखादी चांगली मुलगी शोधायला हवी. पण मुलगा हसून म्हणायचा, बाबा, मी नक्कीच लग्न करीन, पण अशा मुलीशी लग्न करायचे आहे जी साधी, खऱ्या स्वभावाची आणि गरीब घरातून आलेली असेल, जी माझ्या पैशांवर नाही तर माझ्यावर प्रेम करेल. ही भावना मनात ठेवून त्यांनी मुलीसाठी शोध सुरू केला. बराच शोध घेतल्यानंतर त्यांना एक गरीब पण चांगलं कुटुंब मिळालं. त्या कुटुंबात एक सुंदर तरुण आणि विवाहयोग्य मुलगी होती. तिचं नाव पूजा होतं. दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची बोलणी सुरू झाली. मुलगी पाहण्याचा दिवस ठरला. त्यावेळी त्या मुलाने मनात एक ठाम निर्णय घेतला की जर मी माझ्या खऱ्या श्रीमंत रूपात मुलगी पाहायला गेलो तर कोणतीही मुलगी सहजपणे होकार देईल. पण मला अशी मुलगी हवी आहे जिला माझ्या पैशांची नाही तर माझ्या व्यक्तिमत्वाची किंमत आहे. हे ठरवून त्याने अतिशय साधे कपडे घातले. एक सामान्य माणूस म्हणून तो आपल्या आई वडिलांसोबत मुलीच्या घरी गेला. त्याला असं वाटत होतं की मुलीकडच्या कोणालाही याची कल्पना येऊ नये की तो किती मोठा माणूस आहे. इकडे पूजा छतावर बसून चहा पित होती. तिची आई खालून पुन्हा पुन्हा आवाज देत होती, पूजा, खाली ये, काही लोक आले आहेत मुलाकडचे. पूजा चकित झाली. अगं आई, तू मला सांगितलंच नाहीस की कोणीतरी पाहायला येणार आहे. आई म्हणाली, अगं, आधी ये तर बघ. पूजा मनाविरुद्ध खाली आली. तिच्या मनात नेहमी एखाद्या स्मार्ट सूटबूट घातलेल्या मोठ्या गाडीतून उतरून येणाऱ्या मुलाची कल्पना असायची. पण जसजशी पूजा खोलीत आली तसा तिचा चेहरा उतरला. समोर एक मुलगा बसलेला होता. नाव सांगितलं गेलं विवेक. जुनाट कपडे, झिजलेल्या चपला, विस्कटलेले केस आणि हातावर गामाची रेषा. हे सगळं पाहून पूजाला चीड आली. ती हळूच आईच्या कानात म्हणाली, हे काय आहे आई? भिकारी वाटतोय, मी याच्याशी लग्न करणार नाही. गप्पा सुरू झाल्या. विवेक खूप शांत स्वभावाने बोलत होता. पण पूजा आणि तिचे वडील आधीच ठरवून आले होते. पूजाने मुद्दाम रुखरुखीत वागणं सुरू केलं. तिने विचारलं, तुम्ही काय करता? विवेक हसून म्हणाला, मी व्यवसाय करतो. पूजाने चिडचिड करत उपहास केला, कसला व्यवसाय? भीक मागण्याचा? क्षणभर खोलीत शांतता पसरली. विवेकच्या आईने पूजाकडे पाहिलं. जणू काही बोलायचं होतं, पण त्या शांत राहिल्या. विवेकचे वडील म्हणाले की मुलगा सरळ आणि साधा आहे, जास्त दिखावा करत नाही. पूजाची आई म्हणाली, मुलगा खरं बोलतोय असं वाटतं. पण पूजाने स्पष्ट शब्दात सांगितलं, मला असा मुलगा नकोय जो नीट कपडे घालायलाही शिकलेला नाही. विवेक आणि त्याचे आई वडील हसत उठले आणि म्हणाले, काही हरकत नाही, आम्ही समजू शकतो. त्या क्षणी प्रस्ताव नाकारण्यात आला. विवेकचे वडील निघताना शांतपणे म्हणाले, आजकालची मुलं दिखावा करत नाहीत म्हणून मुली त्यांना नाकारतात. विवेक थांबला आणि फक्त एक वाक्य म्हणाला, चांगले कपडे घालून माणूस मोठा होत नाही तर विचाराने होतो. पूजा हसून म्हणाली, मोठमोठे डायलॉग मारल्याने कोणी अंबानी होत नाही. आणि हेच वाक्य त्या दिवशी भिंतीवर आपटून निघालं आणि नशिबाने त्याचा अर्थ पूजाला शिकवायचं ठरवलं. काही आठवड्यांनी पूजाचं सिलेक्शन शहरातील एका मोठ्या कंपनीत झालं. तिच्या ट्रेनिंगसाठी तिला दिल्लीला पाठवण्यात आलं. पूजा खूप आनंदात होती. दिल्लीमध्ये पूजाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. ऑफिसची झगमगती बिल्डिंग, कॉर्पोरेट कल्चर आणि स्मार्ट लोकांनी भरलेलं वातावरण, सगळं काही तिला एखाद्या स्वप्नासारखं वाटू लागलं. ती रोज सकाळी फॉर्मल कपडे घालून मेट्रोतून ऑफिसला जात असे. ती दिवसभर प्रोजेक्टमध्ये गुंतलेली असायची आणि संध्याकाळी रूममेट्स सोबत डिनर करायची.
आता तिचं आयुष्य गावातल्या त्या लोकांपासून खूप दूर गेलं होतं जे पूर्वी तिचं सर्वस्व होतं. ऑफिसमध्ये 3 महिन्यांनंतर एक मोठा ग्रँड इव्हेंट झाला. एक बिझनेस समिट ज्यात देशभरातील मोठमोठ्या कंपन्यांचे मालक सहभागी होणार होते. पूजाच्या टीमला त्या संपूर्ण समिटची जबाबदारी दिली गेली. पूजा खूप उत्साही होती, विशेषतः कारण तिला कळलं होतं की यावेळी व्हीएस ग्रुपचा फाउंडर खास गेस्ट म्हणून येणार आहे. व्हीएस ग्रुप हे भारतातील टॉप 5 FMCG कंपन्यांपैकी एक होतं. पूजाला त्याबद्दल फार काही माहिती नव्हती, पण तिने नाव नक्की ऐकलेलं होतं. त्यांच्या टीम लीडरने सांगितलं की पूजा, मिस्टर विवेक सिंह आले की त्यांना रिसीव करण्याचं काम तुझं आहे. बरोबर 10:30 वाजता. ते खूप साधे आहेत, कोणताही दिखावा नाही, पण अतिशय हुशार आणि कोट्यवधींच्या कंपनीचे मालक आहेत. पूजाने नाव ऐकलं, विवेक सिंह. क्षणभर तिचं हृदय थांबलं. ती विचारात पडली, हे तेच नाव आहे का? नाही, असे कॉमन नाव बरेच असतात. हा कोणी वेगळाच असेल. पुढच्या दिवशी पूजा लवकर उठून त्या समिट व्हेन्यूला पोहोचली. चोहो बाजूंनी सिक्युरिटी, मीडिया, बॅनर्स, झगमगाट आणि आज स्टेजवर एक मोठी स्क्रीन. वेलकम टू मिस्टर विवेक सिंह, फाउंडर व्हीएस ग्रुप. घड्याळात 10:30 वाजले. बाहेरून एक काळ्या रंगाची मर्सिडीज बेंज आली आणि त्यातून एक व्यक्ती उतरली. ग्रे सिल्कचा सूट, गळ्यात हलका स्कार्फ, व्यवस्थित केस आणि चेहरा पाहून पूजाच्या पायाखालची जमीनच सरकली. पण हा तर तोच होता, फाटलेल्या कपड्यातला, ज्याला तिने कधी काळी भिकारी म्हटलं होतं. तोच विवेक. पूजा चकित झाली. तिला विश्वास बसत नव्हता. ज्याला तिने एकदा नाकारलं होतं तो आज कोट्यवधींच्या कंपनीचा मालक बनून तिच्या समोर उभा होता. विवेकने पूजाकडे पाहिलं. हलकीशी स्मित रेषा ओठांवर. ना टोमणा, ना राग, ना अहंकार, फक्त तीच शांतता आणि ते स्थैर्य. पूजाने स्वतःला सावरत हळू आवाजात म्हटलं, वेलकम सर, वी आय ऑनर्ड टू हॅव यू. विवेकने फक्त मान हलवली आणि म्हणाला, थँक्यू, आणि आत गेला. संपूर्ण दिवस पूजा अस्वस्थ होती. स्टेजवर विवेक भाषण करत होता. त्याची जर्नी सांगत होता. कसं त्याने गरिबीतून सुरुवात केली, एक लहान दुकानापासून ब्रँड उभा केला आणि शेवटी म्हणाला की जगात सर्वात कमकुवत दिसणाऱ्या लोकातच खरी ताकद असते. पूजाचं डोकं लाजेने खाली केलं. ती विचार करत होती की त्या दिवशी मी त्याला नाकारलं कारण त्याने चांगले कपडे घातलेले नव्हते, पण खरं तर माझीच विचारसरणी गरीब होती. संध्याकाळी समारंभ संपल्यावर पूजा विवेककडे आली. अत्यंत शांत आवाजात तिने विचारलं, सर, तुम्हाला आठवतंय मी कोण आहे? विवेक हसत म्हणाला, लोक बदलतात, कपडे बदलतात, पण चेहरे आणि आठवणी कधीच बदलत नाहीत पूजा मॅडम. इतकं बोलून तो वळला आणि गाडीत बसून निघून गेला. पूजा तशीच स्तब्ध उभी राहिली. तिच्या कानात फक्त ती एक ओळ घुमत होती, चांगले कपडे घालून माणूस मोठा होत नाही तर विचारांनी होतो. त्या संध्याकाळी पूजा विचार करण्याच्या अवस्थेत नव्हती. ती ऑफिसमधून थेट घरी गेली. दरवाजा बंद करून बेडवर शांत बसून राहिली. संपूर्ण दिवस तिच्या डोक्यात फिरत होता. विवेकची एंट्री, त्याचा सूटबूट लूक, त्याचं भाषण आणि ती स्मित रेषा ज्यात कोणतीही तक्रार नव्हती, फक्त शांतता होती. जणू एखादा तपस्वी आपले तपश्चर्या पूर्ण करून परतला असे. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काम होतं, पण पूजाचं लक्ष नव्हतं. तिने एचआरला वारंवार विचारलं, सर, मिस्टर विवेक सिंहचं अजून एक सेशन आहे का? एचआर म्हणाले, नाही पूजा, ते खूप बिझी आहे. त्यांचा पुढचा प्रोजेक्ट US मध्ये आहे. इंडियामध्ये फक्त ते काही दिवसांसाठी आले होते. पूजाच्या हातून वेळ निसटत होता. एक अपुरी माफी, एक न बोललेला पश्चाताप, सगळं तिच्या छातीत दडदड करत होतं. अचानक पूजाने एक धाडसी निर्णय घेतला. ती थेट व्हीएस ग्रुपच्या हेड ऑफिसमध्ये गेली. रिसेप्शनवर पोहोचून ती म्हणाली, मला मिस्टर विवेक सिंह यांना भेटायचं आहे. रिसेप्शनिस्टने विचारलं, आपल्याकडे अपॉइंटमेंट आहे का? पूजाने उत्तर दिलं, नाही, पण मी त्यांना ओळखते.
कृपया फक्त एकदा भेटू द्या. खूप समजावल्यानंतर तिला थांबायला सांगण्यात आलं. जवळपास 1 तासाने एक पर्सनल असिस्टंट आला आणि विचारलं, तुमचं नाव पूजा आहे का? पूजाने मान हलवली. पीए म्हणाला, सरांनी भेटायला सांगितलं आहे. चला. पूजाचे पाय थरथरत होते. एकीकडे ती घाबरत होती की विवेक तिला माफ करणार नाही, तर दुसरीकडे तिला स्वतःच वाईट वाटत होतं. व्हीएस ग्रुपच्या 22व्या मजल्यावर असलेल्या काचेच्या केबिनमध्ये ती पोहोचली. समोर तोच विवेक. यावेळीस त्याच्या डोळ्यात थोडीशी कडकपणा होती. विवेक म्हणाला, बसा पूजा मॅडम. पूजाने हळू आवाजात उत्तर दिलं, माफ करा विवेक, आज मी फक्त एक माफी मागायला आले आहे. त्या दिवशी जे काही बोलले ते माझे घाणेरडे विचार होते. मी तुम्हाला माणूस म्हणून समजून घेतलंच नाही. तुम्हाला मी कमी लेखलं. ती चूक माझीच होती. पूजा हळू आवाजात बोलली. विवेक काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, तुला माहीत आहे का पूजा, त्या दिवशी मी मुद्दाम फाटके कपडे घालून तुझ्या घरी आलो होतो. मला खरंच बघायचं होतं की लोक माझ्या खऱ्या रूपाला स्वीकारतात की केवळ बाह्य झगमगाटाला. माझ्या कुटुंबाने खूप गरिबी पाहिली आहे, पण माझी आई नेहमी म्हणायची, बेटा, श्रीमंती कपड्यात नाही तर विचारात असते. मी तुला तपासत होतो आणि तू त्या परीक्षेत नापास झालीस. पूजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती काहीच बोलू शकली नाही. विवेक पुढे म्हणाला, माझ्यासाठी तुझी माफी फारशी काही महत्त्वाची नाही पूजा, कारण माझं आयुष्य आता त्या वळणावरच नाही. पण हो, तुझा अनुभव इतर मुलींना एक शिकवण देऊ शकतो. म्हणूनच मी म्हणतो की आपल्या ऑफिसमध्ये एक सेशन घे. कपड्यांवरून माणसाला जज करू नका. आपल्या अनुभवातून लोकांना शिकव की बाह्य रूप नव्हे तर माणसाचा स्वभाव आणि विचार महत्त्वाचे असतात. पूजा डोकं खाली घालून म्हणाली, मी नक्कीच करीन आणि तुम्हाला वचन देते, यापुढे कोणालाही बाहेरून नव्हे तर आतून पाहीन. विवेक हसत म्हणाला, आता खऱ्या अर्थाने तुझ्या श्रीमंतीची सुरुवात झाली आहे. पूजा ऑफिसच्या बाहेर पडली. डोळे ओलावलेले पण मन हलकं झालं होतं. तिला माहीत होतं की तिने एक अशी शिकवण मिळवली आहे जी तिला आयुष्यभर उपयोगी पडेल. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये कधीही कपड्यांवरून कोणालाही जज करू नका या विषयावर एक खास सेशन आयोजित केलं गेलं. पूजा मंचावर उभी राहिली. तिच्या हातात माईक होता. तिने कोणतीही लाज न बाळगता आपली गोष्ट सगळ्यांसमोर सांगितली. मी एका मुलाला केवळ त्याच्या फाटक्या कपड्यांमुळे जज केलं, त्याला भिकारी सुद्धा म्हटलं, पण नंतर मला कळालं की तो तर कोट्यवधींचा मालक आहे. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. मी आज तुम्हाला सांगायला इथे आली आहे की कधीही कोणालाही लहान समजू नका. खरी माणुसकी बाहेरून नव्हे तर आतून दिसते. तिचं भाषण संपताच संपूर्ण हॉल टाळ्यांनी गुंजून गेला. पूजाला पहिल्यांदा स्वतःवर अभिमान वाटत होता. तिला आपल्या डिग्रीवर, कपड्यांवर अभिमान वाटत नव्हता, तर आपल्या बदललेल्या विचारांवर जास्त गर्व वाटत होता. पण नशिबाने अजून काहीतरी ठरवलं होतं. 1 आठवड्यानंतर पूजाला व्हीएस ग्रुपकडून एक खास आमंत्रण आलं, वार्षिक चॅरिटी गालासाठी. ही एक खाजगी मीटिंग होती. फक्त प्रतिष्ठित उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि निवडक मीडिया व्यक्तींना आमंत्रण होतं. पूजाला आधी थोडी भीती वाटली, पण मग तिने ठरवलं, आता मी भीतीपायी पळून जाणार नाही. जर पुन्हा विवेक भेटला तर त्याच्या डोळ्यात डोळे टाकून बघेल. इव्हेंट एका आलिशान हॉटेलमध्ये होता. लाल गालिचा, कॅमेरांचे फ्लॅश, रोषणाई, सगळं काही भव्य होतं. पूजा आत जाताना तिचं हृदय जोरात धडकत होतं. स्टेजकडे नजर गेली आणि तिथे उभा होता विवेक. पण यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्या बाजूला एक सुंदर शालीन मुलगी उभी होती, गडद निळ्या रंगाच्या लेहंगात सजलेली. काही मीडियावाले विचारत होते की सर, ही तुमची मंगेतर आहे का? विवेकने स्मित हास्य करत उत्तर दिलं, हो, पुढच्या महिन्यात आमचा साखरपुडा आहे. पूजाचं पाऊल जागीच थांबलं. तिच्या मनात एक विचित्र रिकामेपणा आला. तिने स्वतःलाच विचारलं, कशाला दुखतंय तुला पूजा? तूच तर त्याला गरीब समजून नाकारलं होतंस ना.
आणि मग तिने स्वतःला समजावलं, नाही पूजा, हा अधिकार आता तुझा राहिलेलाच नाही. तू जे पेरलं होतंस तेच आता उगवतंय. विवेकने पूजाकडे पाहिलं. काही क्षण दोघांची नजरानजर झाली. काहीच संवाद नव्हता, पण त्या मौनात खूप काही बोललं गेलं. मीटिंगच्या शेवटी विवेक स्टेजवर आला. त्याच्या भाषणातल्या एका ओळीने पूजाच्या मनात खळबळ माजवली. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा लोकांची भेट घडवून देतं जे आपल्याला जखमा देतात, पण त्या जखमा आपल्याला सर्वात मजबूत बनवतात. आज मी इथे आहे कारण कोणी मला नाकारलं होतं, आणि आज मी खूप आनंदी आहे. पूजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रात्री घरी जाताना तिने आकाशाकडे पाहिलं. चंद्र पूर्णपणे स्पष्ट होता, पण तिच्या हृदयात अजूनही काहीसा अंधार होता. तरी सुद्धा तिला माहित होतं की ती आता खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. ही श्रीमंती पैशांची नव्हे तर पश्चात्तापाची आणि बदलाची होती. दररोज पूजा ऑफिसला जाताना विवेकच्या बातम्या, त्याच्या यशाच्या कथा, त्याचे फोटो तिला वर्तमानपत्रांमध्ये, वेबसाईट्सवर आणि टीव्हीवर दिसत होते. आणि प्रत्येक वेळी त्याच्या मंगेतर सोबतचा फोटो पाहताना तिच्या होठांवर हसू यायचं, पण डोळे मात्र ओले व्हायचे. एक दिवस पूजा ऑफिसमध्ये काम करत असताना एक ईमेल आला. आपल्याला एका मोठ्या इंटरव्ह्यूसाठी आमंत्रण करण्यात येत आहे. कृपया आपली उपस्थिती निश्चित करा. विषय होता, डोंट जज अ लाईफ बाय इट्स कव्हर. जगण्याचं मूल्य केवळ त्याच्या बाह्य रूपावरून ठरवत जाऊ नका. पूजाला विश्वासच बसत नव्हता. ही ती स्टेज होती जिथे जाण्याचं तिने कधी स्वप्न पाहिलं होतं, आणि आज तिची स्वतःची चूकच तिची सर्वात मोठी ताकद बनली होती. तिने क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. इंटरव्ह्यूच्या दिवशी पूजा तिचं भाषण करत होती आणि ते संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झालं. ती म्हणाली, मी एका माणसाला त्याच्या कपड्यांवरून जज केलं आणि तो माणूस निघाला माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं आरसाच. आता जेव्हा मी दुसऱ्यांना पाहते तेव्हा त्यांचे डोळे वाचते, त्यांचे कपडे नाही. संपूर्ण हॉल टाळ्यांनी गाजत होता. त्याच गर्दीत एक व्यक्ती मागच्या रांगेत निळ्या सूटमध्ये शांतपणे बसलेली होती. तो विवेक होता. पूजा भाषण संपून खाली आली. आजूबाजूला गर्दी, ऑटोग्राफ्स, इंटरव्ह्यू, पण तिचा डोळा त्यालाच शोधत होता. आणि शेवटी एका कोपऱ्यात उभा असलेला तो हसताना दिसला. हळूहळू विवेक तिच्या जवळ आला. पूजा क्षणभर थांबली. तिच्या हृदयाच्या धडकना वेगाने वाढल्या. विवेक म्हणाला, भाषण छान होतं. यावेळी शब्दांमध्ये अहंकार नव्हता, फक्त सत्य होतं. पूजा म्हणाली की सत्य नेहमी उशिरा येतं, पण एकदा आलं की आयुष्यच बदलून जातं. थोडं शांत झाल्यावर विवेकने विचारलं, काय चाललंय सध्या तुझ्या आयुष्यात? पूजा हलकसं हसून म्हणाली, आता प्रत्येक सकाळी स्वतःशी भेटायला जाते आणि दररोज रात्री स्वतःला थोडंसं जास्त माफ करत जाते. विवेकने डोकं खाली घातलं आणि सांगितलं, मी एक गोष्ट तुझ्यापासून लपवली होती. माझी एंगेजमेंट तुटली आहे. पूजाला धक्काच बसला. का? विवेक म्हणाला, जिच्याशी एंगेजमेंट केली होती तिला माझा साधेपणा आवडत नव्हता. तिला फक्त माझं नाव आणि पैसा हवा होता. तिने मला माणूस म्हणून नाही, एक प्रोजेक्ट म्हणून बघितलं. तेव्हाच ठरवलं, असा माणूस शोधायचा जो माझ्या फाटलेल्या कपड्यातही मला समजू शकेल. पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही बोलू शकली नाही. ती संध्याकाळ तिच्यासाठी जादुई ठरली. इतक्या वर्षांनी तिचं मन पुन्हा धडधडायला लागलं. काही आठवड्यांनंतर विवेकने तिला कॉल केला. उद्या माझं एक भाषण आहे लखनौमध्ये, युवा समिटमध्ये. येशील माझ्यासोबत? पूजाने एक क्षणही न दवडता होकार दिला. प्रवासात दोघांमध्ये संवाद झाला. ना बनावट ना संकोच, फक्त दोन मनांचा. विवेकने सांगितलं की तू मला नाकारलं होतंस. हो, पण तुझ्या त्या शब्दांनीच मला स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा दिली, आणि आज मी जो काही आहे त्यात तुझा मोठा वाटा आहे. पूजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काश वेळ परत आणता आला असता तर तुला आज जसं पाहते तसं तेव्हाही पाहिलं असतं. विवेक हसतच म्हणाला, आता पाहिलं आहेस ना, चला आता पुढे जाऊया.
लखनौ समिट खूपच भव्य होतं. हजारो युवक, मीडिया, मंत्री, मंचावर विवेक सिंह, आजचा यूथ आयकॉन. पण यावेळी त्याच्यासोबत अजून एक नाव होतं, पूजा शर्मा. विवेकने माईक घेतला आणि म्हणाला, आपण अशा काळात जगतोय जिथे लोक माणसाच्या किमतीचे मोजमाप त्यांच्या बाह्य रूपावरून करतात. एका मुलीने मला नाकारलं होतं आणि तीच आज माझं आजचं जळतं पेटवणारी ठरली. तीच मुलगी आज इथे आहे. कधी कधी जे लोक तुम्हाला तोडतात तेच तुम्हाला सर्वात मजबूतही बनवतात. हॉल टाळ्यांनी भरून गेला. पूजाने माईक घेतला. तिचा आवाज थरथरत होता, पण त्यात सत्य होतं. मी एका माणसाला त्याच्या कपड्यांवरून जज केलं, त्याच्या शांततेला दुर्बलता समजलं, त्याच्या साधेपणाला गरीबपणा. पण आज मी त्याच माणसाच्या बाजूला उभी आहे, जो खरा श्रीमंत आहे, मनाने, विचाराने आणि माणुसकीने. संपूर्ण हॉल स्तब्ध झाला. लोक भावुक झाले. अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. सेशन नंतर मीडियावाल्यांनी विचारलं, तुम्ही दोघं पुन्हा एकत्र आहात का? विवेकने हसून पूजाकडे पाहिलं आणि म्हणाला, हो, एका नव्या सुरुवातीसाठी. आता आमचं नातं कपड्यांवरून नाही तर मनांवरून जोडलेलं आहे. ही कथा केवळ प्रेमाची नाही तर बदलाची, पश्चात्तापाची आणि आत्मस्वीकाराची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा. तुम्ही कथा शेवटपर्यंत ऐकलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.